दरवर्षीप्रमाणे यावर्षीही राष्ट्रीय योग दिवसाचं ढोकाळ येथील शरदचंद्र पवार मिनी स्टेडियम येथे संस्कार सेवाभावी संस्थेतर्फे आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ठाणे शहर विधानसभेचे जनसेवक आमदार संजय केळकर उपस्थित होते। सन 2015 पासून या ठिकाणी योग दिवसाच्या नियमित आयोजन केलं जातं। या योग दिवसाच्या कार्यक्रमांमध्ये गुरुकुल विद्यापीठ, ज्ञानपीठ विद्यालय, पतंजली योग समिती यांचाही सक्रिय सहभाग असतो। या कार्यक्रमांमध्ये स्थानिक नागरिकांचा सहभागही मोठ्या प्रमाणावर होता। दररोज सर्वांनी किमान अर्धा तास तरी योगा केला पाहिजे आणि या स्टेडियममध्ये लवकरच कायमस्वरूपी दररोज सकाळी योग प्रशिक्षण सुरू करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचं आमदार संजय केळकर यांनी यावेळी सांगितलं। योग दिनाच्या या कार्यक्रमात जवळपास 300 लोकांनी सहभाग घेतला असल्याचं आयोजक दत्ता घाडगे यांनी सांगितलं। आज या ठिकाणी ढोकाळी येथील स्टेडियममध्ये प्रतिवर्षीप्रमाणे आमच्या संस्थेच्या माध्यमातून आणि या ठिकाणी पतंजली योग संस्था आहे त्यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक योग दिन जो आहे तो साजरा करण्यात आला। या ठिकाणचे आमचे दत्ता घाडगे आणि त्यांचे सर्व सहकाऱ्यांनी याच्यामध्ये पुढाकार घेतला आणि विशेष करून या भागामधले नागरिक तर सहभागी झालेत, परंतु विद्यार्थी देखील मोठ्या प्रमाणामध्ये या योग दिनाच्या निमित्ताने योग साधना करण्याकरता, योग मार्गदर्शन घेण्याकरता या ठिकाणी सहभागी झाले। खरं म्हणजे जागतिक योग दिनची ही दशकपूर्ती आहे आणि या स्टेडियमला देखील 10 वर्ष पूर्ण झाली आणि योग साधना करून आणि योग दिन साजरा करूनच या स्टेडियमचं या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। मला असं वाटतं की लहानापासून मोठ्यापर्यंत प्रत्येकाने ही योग साधना केली पाहिजे, केवळ जागतिक योग दिनाच्या निमित्ताने नाही तर दैनंदिन सकाळी काही वेळ जो आहे तो या आपल्या शरीराकरता, बुद्धीकरता, मनाकरता दिला पाहिजे आणि हाच संदेश जो आहे तो मोदीजींच्या मनामध्ये होता आणि म्हणून त्यांनी या जागतिक योग दिन जो आहे तो 21 जूनचा 10 वर्षापूर्वी संकल्प केला आणि त्याला मान्यता मिळाली। TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत। आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा। अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा 1800-223-466 आणि 1800-266-3466। ठाणे काँग्रेसचे ज्येष्ठ दिवंगत कार्यकर्ते सचिन शिंदे यांच्या निवासस्थानी महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते नाना पटोले यांनी भेट दिली। या भेटीत त्यांनी शिंदे यांच्या पत्नी आणि मातोश्री यांच्याशी संवाद साधला आणि त्यांचं सांत्वन केलं। सचिन शिंदे यांच्या आकस्मिक निधनामुळे काँग्रेस पक्षात शोककळा पसरली असून नाना पटोले यांनी त्यांच्या कुटुंबियांसोबत दुःख व्यक्त केलं। नाना पटोले यांनी शिंदे परिवाराच्या दुःखासाठी समर्पित शब्दांमध्ये सांत्वन केलं आणि त्यांच्या दुःखात काँग्रेस परिवार त्यांच्या पाठीशी उभा असल्याचं सांगितलं। तसंच त्यांनी शिंदे यांचे काँग्रेस पक्षासाठी केलेलं योगदान आणि त्यांच्या कार्याची आठवण केली। शिंदे यांच्या निधनामुळे पक्षाला मोठी हानी झाली असल्याचंही पटोले यांनी यावेळी नमूद केलं। ही भेट शिंदे परिवारासाठी भावनिक ठरली असून त्यांना या दुःखद प्रसंगी आधार मिळाला। सचिन शिंदे यांच्या कार्याची आठवण ठेवून त्यांच्या विचारांना पुढे नेण्याचा संकल्प काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी यावेळी केला। राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली संघर्ष या संस्थेच्या वतीनं पारसिक नगर 90 फीट रोड येथे योग दिनाचं औचित्य साधून योग महाकुंभाचं आयोजन करण्यात आलं होतं। या योग महाकुंभमध्ये अनाहत योगा सेंटरचं निलेश विखारे यांनी मार्गदर्शन केलं। यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्ष शरद पवार यांच्या ठाणे पालघरच्या विभागीय अध्यक्षा ऋता आव्हाड, अंबिका योग कुटीरच्या सुषमा हटाळकर, माजी नगरसेविका सुरेखा पाटील, मनाली पाटील, अभिजित पवार, अनिता गौरी आदीही उपस्थित होते।
यावेळी विठ्ठल आपल्या दारी या संकल्पनेनुसार वारकऱ्यांच्या उपस्थितीत आणि टाळमृदुंगांच्या निनादात विठुरायाची पालखी देखील काढण्यात आली. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. भाजप सरकारने केलेला 35 लाख कोटींचा इलेक्ट्रॉल बॉन्डचा घोटाळा आणि संरक्षण खात्यातील घोटाळ्यावरून देशात भूकंप होण्याची शक्यता असल्याचं प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे. तसंच पदवीधरांचे प्रश्न सोडवण्याऐवजी अधिवेशनात पैसे घेऊन प्रश्न विचारणं, बिल्डरांच्या सुपारी वाजवण्याचं काम पदवीधर आमदाराचा नसता असा थेट आरोप नाव न घेता भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांच्यावर आव्हाड यांनी केला. रिफायनरीचे दूषित पाणी कोकणातील समुद्रात सोडल्यानं एकही मासा जिवंत राहणार नाही. मासेमारी बंद होईल, मासेमारी उद्योगही बंद होतील आणि फिशरीमधील 45,000 तरुणांच्या नोकऱ्या जातील अशी भीती आव्हाड यांनी व्यक्त करत रिफायनरीऐवजी IT इंडस्ट्री कोकणात सुरू करण्याची मागणी केली. ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभेची लढाई ठाण्यातून सुरू करूया आणि महाविकास आघाडीचा विजय निश्चित होईल, यासाठी कामाला एकजुटीनं लागण्याचं आवाहन आव्हाड यांनी या कार्यकर्त्यांना केलं. यावेळी माजी मंत्री नसीम खान, माजी खासदार राजन विचारे, उमेदवार रमेश कीर, ज्योती ठाकरे आदींचीही भाषणं झाली. व्यासपीठावर ज्येष्ठ नेते सुभाष कानडे, शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण, धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष राजन राजे, सुहास देसाई, मनोज शिंदे, केदार दिघे, वैशाली दरेकर यांच्यासह महाविकास आघाडीचे अनेक नेतेही उपस्थित होते.